सही दिसतस रे. 50 तोला कागदू घातलेलास ना तो व्हिडिओ. आज मी घालीन परत 50 तोला. कोणला तरी दाखवते फोन मध्ये घालून. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप भरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजेच्या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या व्लॉग मध्ये आम्ही एक नंबर चालू केला होता व्लॉग, पण काही कारणामुळे तो सर्व कट करायला लागला. आवाज साऊंड प्लेस नाही आला. तर आपण आहोत वेसाव गावात आणि वेसाव गावात आज मांडवे गल्लीचा मान आहे. तर आज खरं तर बघायला गेलं तर आज बहिणींचा मान सुद्धा होणार आहे. तर त्याबद्दल माहेर गल्ली 9 वर्षातून एकदा मान मिळते. त्याने पण 7 दिवसांनी एकदा बोलवितो मानपान करायसाठी. आज त्याचा डीजे बघे एक्स्ट्रा वाढविलेला डीजे खास त्यांचे बघे आणि बँड मजा करून दे का आपल्या आई बहिणी आणि त्या पण ते पण साजरा करून दे आमच्या पाठी. आणि आमचा रेलीचा सण मोठा दिसला पाहिजे गावात. म्हणून आज भगवा कलर मांडवे गल्लीसाठी आणि बहिणींसाठी आहे तो मरून कलर. बरोबर ना दादा बोललो. म्हणून आज मी पण बघा भगवा घालून कारण का वेसाव कोलीवाड्याचं वाटलं पाहिजे का नको. फुल धमाल जे होते ते सर्वांना दाखवायचे ती धमाल कशी होते यूट्यूबवर 100% तुम्ही बघू शकता या चॅनलवर. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा या चॅनलला. आणि माझं तर तुम्ही ऐकत नाही. दादा काय काय एवढा चैनी घालून तो तुम्हाला सांगताय. आणि दुसरीकडे वेसाव गावात आलं तर तुम्हाला 199% धमालच दिसेल. आणि तुम्ही आता विचार करा सर 199% का बोलला आणि 1% कमी का केला. तर तो आहे आम्ही सर्व पावसावर सोडला 1%. बरोबर ना दादा. पाऊस काय देव बोलला 9 वाजले तुम्ही नाचा, मजा करा, धमाल करा. चला धमाल मस्ती बघूया, मजा करावा. गोविंदा गोविंदा. आपण आलोय आज दर्शनासाठी इंगले आई देवीच्या मंदिरामध्ये. काल इकडे येऊन सुद्धा आम्हाला दर्शन घेता नाही आला, म्हणून आज आईन परत आम्हाला बोलवलंय. म्हणून आज परत आलो आम्ही आईच्या दर्शनासाठी. आता आपण आलोय श्री मसन देवीच्या मंदिरामध्ये. आणि आपल्या या बाजूला बघताय सर्व आईसं नटून सजून बसल्यात. आणि आज त्यांचा मान आहे माहेरकडून. तर सर्व बसल्यात आणि आज भरपूर येणार आहेत, येत आहेत. आणि हे मंदिराबद्दल सांगायचं झालं तर आपण दर 9 दिवशी येतो आणि सर्व जे सजून नटून येतात प्रथम या मंदिरामध्ये येऊन आईचं दर्शन घेतात, तेव्हाच मिरवणुकीमध्ये सामील होतात. यंदा 9 वर्षांनी ताईसांना आज मान मिळाला आहे. त्या मानाविषयी आणि त्या सोल्याविषयी आपण सर्व ताईंना विचारूया. तर आपली ताईचं नाव सांग ताई. स्मिता सिद्धेश बांडू. मान जो आज तुम्हाला मिळाला आहे घरून आपल्या माहेरून, त्या मानाविषयी आम्हाला थोडक्यात. दहीहंडी आहे 2024. आज आम्ही मानकरी आहोत दहीहंडीचे. आज मांडवी गलीचे आम्ही माहेरकरने आम्हाला भावांनो आमंत्रण केलेलं आहे. हे 9 वर्षांनी परंपरा येते सर्व गल्लीची. आज आम्ही आनंदाचा सोहळा पार पाडतो आणि आम्हाला भावांनो बोलवलेला आहे. आम्ही एन्जॉय करू, एकदम मजा एकदम. आज सर्व बहिणी येतील, सर्व भावांनो आमंत्रण केलेलं आहे आम्हाला. आज फुल आम्ही धमाल पण करू, जेवण पण, मग नंतर मंदिरात जाऊ. आणि आज आपण वेसाव कोलीवाड्यामध्ये आहोत आणि वेसाव गावात आलोय, कोलीवाड्यामध्ये आलोय. आणि वेसावचा प्रसिद्ध गाणं जर झाला नाही तर मजा काय. ताईस आता आपल्यासाठी गाणं म्हणणार आहेत. आपल्यासमोर बघा सर्व ताईस आहेत, मस्त ट्रेडिशनल लुक मध्ये सजल्यात. आज त्यांचा मान आहे माहेर घरून. तर त्यांना पण विचारूया या माहेरघरची परंपरा कधीपासून आहे आणि कशी साजरा केला जातो हा सोहळा. तर ताई नाव सांग. माझं नाव श्रुतिका निर्णय खरडे. या सोहळ्याबद्दल आपल्याला सांग. सर्वप्रथम मी मांडवी गळी कोळी जमात संस्थेला हार्दिक अभिनंदन
वाशिनीने आम्हाला दिलेला आहे आणि आज हा दहीहंडीचा 4था दिवस आहे हरिनाम सप्त्याचा आणि आज तो दिवस माहेर वाशिनींना आहे. तर आज आम्ही मसानदेवी मंदिरात आम्ही उपस्थित आहोत सर्व माहेर वाशिनी आणि आज आमची ही रॅली निघणार आहे आणि ही रॅली निघाल्यानंतर आम्ही पूर्ण गावाला ही रॅली निघणार. मग ही रॅली आमची मांडवी गल्लीमध्ये जाणार. तिथे आम्ही मानापानाने आमच्या भावांना, आईबाबांना, वहिनींना सगळ्यांना आम्ही जेवण केलेलं आहे, जेवणाला आमंत्रण दिलेलं आहे. मग ते जेवण आमचं झाल्यानंतर आम्ही हरिनाम सप्त्यासाठी 12:40ला राम मंदिरात जाणार. हा आज आमचा सोहळा आहे आणि हा सोहळा आमचा हौशेमौजेने आनंदाने पार पडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज आम्हाला एवढा मोठ्या मानाने पानाने बोलवलेलं आहे. आम्ही खूप आनंदात आहोत. गोपाल कृष्ण महाराज की जय. देवयानी मधुकर बुनगवले मी बोलते. आम्हाला भावांजो हा पुष्कळ मोठा मान दिला. आम्हाला भावांजो हा अख्खा दिवस एक दिला आम्हाला नाचायसाठी. भाऊ म्हणतात आणि आम्ही भावांना पण मान दिला. आम्ही सांगितलं आमचं एक दिवस जेवण आमचं तुम्हाला भावांना आणि आम्हाला त्याचं पुष्कळ मान दिला. पुष्कळ म्हणजे पुष्कळ मान दिला. असे आम्हाला कार्यकर्ते मिळायला म्हणजे भाऊ. आणि आई तुम्ही कुठल्या आता सध्या कुठल्या गल्लीत राहता? आम्ही मांडवी गल्लीतच राहते. मला मांडवी गल्लीतच ठेवलेलं आहे. मी माहेर पण ते, सासर पण माझं ते असं आहे. आणि तुम्ही आई? मी बाजार गल्ली. हा, बाजार गल्ली. आणि ताई बघा मस्त सजले. ताई नाव काय? दीक्षिता दीपक डोने. मी गोमा गल्लीमध्ये राहते. मी छायासाठी बोलते. मी राहते साठी गल्लीला. आणि आज 9 वर्षांनी या गल्लीला मान मिळाला तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटते. आम्हाला असा मान दिलेला आहे. गल्लीच्या अंजून पण आम्हाला मान दिला, भावानी मान दिला, सर्वांजून आमचा मानपान केलेला आहे मोठा. लय खूप मजा आली आम्हाला. अशीच आम्हाला मजा येऊ दे आणि मजा घेऊ दे आम्हाला. ठीक आहे, धन्यवाद आई माहिती दिल्याबद्दल. नमस्कार, मी मांडवी गल्ली जमाततर्फे आपलं सर्वांचं स्वागत करते. मांडवी गल्लीच्या भावांनी आपल्या बहिणीसाठी खूप मोठी ही भेट म्हणून सर्वांसाठी गोपाल कालाला दिलेले आहे. त्यांनी सर्वांच्या बहिणींचा मान सन्मान एकत्र करून त्यांना एकत्र बांधून ठेवलेला आहे. आणि हे 9 वर्षातून एकदा मांडवी गल्लीला हे मान हा भेटलेला आहे दहीहंडीचा. तो सर्वांनी एकत्र मिळून साजरा करण्यात सर्व उत्सुक आहेत आणि सर्वांच्या मनात एक अशी चांगली भावना आहे की आम्हाला भावानी खूप म्हणजे बहिणीला खूप आईसारखा मान देऊन एकत्र करून हा सोहळा साजरा करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. आम्ही पण सर्व बहिणी त्याच्यामुळे खूप खुश आहोत की आम्हाला भावानी खूप म्हणजे मान देऊन आम्हाला एकत्र केलेलं आहे सर्वांनी. आणि इकडे बघा आपल्यासमोर आईस आहेत ज्यांनी आपल्याला ओळख दाखवलं आहे. आपल्या सर्व व्हिडिओ बघतायत. तर पहिला आपल्या आईला विचारू, आई कशा वाटतात व्हिडिओ? एक नंबर. एक नंबर ना. तुम्ही काय बोलाल? एक नंबर व्हिडिओ आहे. शेअर करा, लाईक करा. एक नंबर व्हिडिओ. माझं तर ऐकत नाहीये. तुझं आमचा ऐकणार वर्षावाल्यांचं. शेअर करा, लाईक करा. एक नंबर. करतील तिला अजून लाईक करतील. नक्की लाईक करतील. नक्की. भावानी काढला व्हिडिओ तर लाईक करणारच ना. नक्कीच. धन्यवाद आई. थँक्यू. मंडळ आभारी आहे.
आता बघा आपल्याला एक मित्र परिवार भेटलाय, त्यांचा मोठा ग्रुप आहे. नाव काय तुमच्या ग्रुपचा? बॅक बेंचर्स. आणि फुल धमाल करत आहेत ते. आणि तुम्हाला कसं वाटतं तुमचा अध्यक्ष? आता तुम्ही बोलत ना अध्यक्ष आहे कोण? अध्यक्ष साहेब कोण? हा, नाव काय साहेब तुमचं? शिव मासली. तर 9 वर्षांनी मान तुम्हाला मिळाला आहे, तर कसं वाटतं तुम्हाला?
आम्हाला खूप आनंद वाटते, पण या आनंदच्या सोबत आम्ही आमच्या स्टडीज पण पहिला करून घेतल्या आणि आता आम्ही मजा करतो. आणि हा जो 8 दिवसाचा जो सोहळा आहे त्यानं आम्ही खूप मजा केली. त्या नारळी पौर्णिमा पण आली आणि अजून आमची कृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळ जन्माष्टमीचा मोठे 2 दिवस बाकी आहे आणि आम्ही अशीच खूप मजा करू. आणि आता आजच्या दिवसा माहेरकरणींचा मान आहे आणि आम्हाला खूप मजा येते. गोविंदे. आई बाप्पाच्या निवेद्यासाठी जेवण काढते आहे. दाखव, हो हो बनवून आहे का?